नमस्कार, मी सुहास. मूळ महानगरांचा या प्राईम टाईमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मूळ महानगरांचा हा एक विशेष कार्यक्रम घेत आपण ठिकठिकाणी महापालिकांमध्ये ज्या सध्या निवडणुकांचा सगळा माहोल आहे तो काय आहे, लोकांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत, तिकडचे जे सगळे पत्रकार आहेत त्यांच्या मनामध्ये काय आहे, ते या सगळ्याकडे कसं बघतायत, हे सगळं आपण बघतो आहोत. आजचा दौरा जो आहे तो आपला पुण्यातला आहे. आत्ता देखील मी ज्या प्रिमायसेसमध्ये उभा आहे तो पुणे महानगरपालिकेचाच प्रिमायसेस आहे आणि याच महानगरपालिकेवर कुणाची सत्ता येणार, कोण यासाठी काय चालू आहे पुण्यामध्ये, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. माझ्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्मारक आहे, पुतळा आहे. आज खरं तर त्यांना वंदन करून या सगळ्याची आपण सुरुवात करूयात. चर्चेसाठी आपल्याबरोबर सगळे वरिष्ठ पत्रकार जमलेले आहेत. त्याबरोबर अगदी जेव्हा महापालिकेच्या मी दिशेने तोंड करून उभा आहे, जसा माझ्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तसं माझ्या समोर महात्मा ज्योतिबा फुलेंचा देखील पुतळा आहे. आज या सगळ्यांना साक्षी ठेवत नेमकं या पुण्यामध्ये काय चाललं आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे या पुण्यामध्ये सोन्याच्या नांगरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नांगरण्यात आलेलं आहे. ज्योतिबा फुल्यांनी या पुण्यामध्ये एक भरीव काम केलेलं आहे शिक्षणाचं, आणि हे सगळं आपल्याला माहिती असताना आजची स्थिती पुण्यामधली राजकीय स्थिती काय आहे ही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी माझ्याबरोबर हे सगळे मान्यवर पत्रकार आहेत पुण्यातले. सातत्याने पुण्यामधला कॉर्पोरेशन बीट ज्याला म्हणतो, म्हणजे महापालिकेच्या सगळं वार्तांकन जे असतं ते सातत्याने बघतात. त्याचप्रमाणे पुण्यामधलं जे राजकारण आहे सगळ्या पक्षांचं त्याचं वार्तांकन ही सगळी मंडळी करत असतात. माझ्याबरोबर इकडे सकाळ समूहाचे सकाळचे ब्रिजमोहनजी आहेत. त्याचबरोबर शैलेश काळे सर आहेत जे आज का आनंद या महत्त्वाच्या दैनिकातनं ते देखील येत आहेत. त्यांचं देखील काम एक वरिष्ठ पत्रकार म्हणून ते करतायत. त्याचबरोबर माऊली, माझ्यामध्ये आडनाव बिजले, माऊली बिजले आपल्याबरोबर आहेत. ते संध्यानंद या पेपरमधनं येतात आणि संपूर्ण पॉलिटिकल ॲनालिसिस पेपरमधनं ते मांडण्याचा प्रयत्न करतात. आणि आज म्हणून मी त्यांना बोलतं करण्याचाही प्रयत्न करणार आहे. काय बोलावं म्हणजे आणि कुठनं सुरुवात करावी असं मला खरं तर प्रश्न पडलेला आहे. म्हणजे पुण्यामध्ये कोण कुणाबरोबर आहे, कुणाची कुणाबरोबर आघाडी आहे, कुणाची कुणाबरोबर युती आहे, हे तुम्हा मंडळींना जास्त माहिती असेल. पण मी पुणेकरांचा वेध घेतला. पुणेकर म्हणले आम्हाला काहीच माहीत नाही आहे कुणाच्या आघाड्या आणि कुणाच्या युती आहेत. देवेंद्र फडणवीसांना एका माध्यमाने प्रश्न विचारला होता की तुमच्या तरी लक्षात आहे का आपण कुणाबरोबर आघाडी करतोय, कुठे करतोय. तेही म्हणले होते की जरा अवघडच आहे सांगणं. काय चित्र आहे पुण्यातलं, काय वाटतंय तुम्हाला? खरं तर पुणेकरांना आघाड्या वगैरे लक्षात ठेवणं खूप अवघड झालेलं आहे. पुणेकरांची एक अपेक्षा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पण इथे पुतळा आहे. त्यांनी जे सुशासन राबवलेलं होतं त्या पद्धतीचं सुशासन महापालिकेत व्हावं आणि महात्मा फुलेंनी ज्या सामाजिक सुधारणा केलेल्या होत्या त्या सामाजिक सुधारणाप्रमाणे महापालिकेचं हे कामं झाली पाहिजेत, हे खरं पुणेकरांना अपेक्षित आहे. पण हे होत आहे का, तर हे होत नाही आहे. राजकीय पक्ष कुठलाही असू द्या, पुण्याचं जे गेल्या 10-12 वर्षात काय जे वाटोळ होत आलेलं आहे ह्याला सगळेजण जबाबदार आहेत. त्याच्यामुळं भाजपची आणि शिवसेनेची युती राहिलेली नाही आहे. 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेले आहेत. एक शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यावरती आता ती दादांसोबत गेली. त्याच्यानंतर आता काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एकत्र आलेला आहे आणि शिवसेना स्वतंत्र लढती आहे. बरं, उबाटासोबत मनसे पण आहे. हे सगळ्या जरी आघाड्या असल्या तरी एकामेकाची खूप खिचडी झालेली आहे. कोणाला युती धर्म, आघाडी धर्म हा पाळता आलेला नाही आहे. स्वतःच्या कार्यकर्त्यांना, स्वतःच्या मित्र पक्षांना जी कमिटमेंट दिली ती सुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाला पाळता आलेली नाही. अशा स्थितीमध्ये हे राजकीय पक्ष पुणेकरांना दिलेली कमिटमेंट कशी पाळतात ह्याच्यावर ही सगळी निवडणूक असणार आहे. हाच खरा कळीचा मुद्दा आहे. तुम्ही काय म्हणाल याच्यावर? म्हणजे हे जे सगळं आता जसं हे म्हटलेत, म्हणजे पुण्यामध्ये तिरंगी जाऊ देत, आता ही बहुरंगी निवडणूक होते की काय, अशा पद्धतीचं वातावरण आहे. कसं बघताय आत्ताच्या निवडणुकीकडे? निश्चितच तुम्ही म्हणता ही बहुरंगीच आहे. एकतर या 9 वर्षांनी निवडणुका होत आहेत. 9 वर्षांनी होत असताना मध्यंतरी आपण पाहिले की 2 पक्षांची शक्ल पडली आणि पक्षांची संख्या वाढली. आणि प्रत्येकाला आता 9 वर्षानंतर जर त्यांनी 2 लोकसभा, 2 विधानसभा, पुण्यात तर एक कसबामध्ये एक पोटनिवडणूकही झाली. 5 निवडणुकांमध्ये पक्षाच्या ध्येय धोरणं आणि समोरच्यांवर तुटून पडून प्रचार केलाय. प्रत्येकाला वाटतं आता मी नगरसेवक व्हायचा पात्र झालोय. बरं, त्यांनी खरंच पाहिलंय का की आपण मटेरियल आहोत का नगरसेवक पदाचं? झेंडे फिरवणं, नेत्यांच्या मागे पडणं, ट्रोलिंग आर्मी म्हणून काम करणं आणि नगरसेवक पदाची स्वप्न पाहणं,
याचा एकदम अक्षरशः कहर झालाय. 12,500 फॉर्म विक्री होते. 12,500 नॉट अ जोक. ठीक आहे, शहर वाढलंय, लोकसंख्या वाढते, इच्छुकांची संख्या वाढणं अपेक्षित आहे, वाढलेली आहे. 1200च्या वरती उमेदवार आहेत. पुण्यात हा हायेस्ट आहे. पुण्याची भौगोलिक रचना वाढली, त्यामुळे ते नवीन गावांचा समावेश आहे, त्यामुळेही शक्य आहे. पण आज आपण गेले 18-19 वर्ष जर इथे पाहतोय, तर असं माझे निवडणुकीतले मुद्दे काय, एखाद्या उमेदवाराला विचारलं, एखादा नगरसेवक जो आहे राहिला आहे तो सोडला, तर नवीन लोकांची पंचायत अशी आहे की नेमका मुद्दा काय आहे. म्हणजे त्याला मागे एवढ्या वर्षात पुण्याचा एखादा प्रकल्प चुकला आहे, तो दुरुस्त रेक्टिफाय करून पुढे जाता येईल का, त्याच्यावर बोलायचं त्याला अजिबात नॉलेजच नाहीये. मग आता हे फक्त काय आहे, काही करून सत्तेच्या जवळ जाणं. आता ब्रिजमोहन जसा म्हटला की युती आघाडीचं कोणालाच उमेदवार माहित नाही, आणि फॅक्ट आहे, फक्त नंबर गेम. एवढे नंबर्स आले, आमची सत्ता, आणि त्याच्या पलीकडे काही नाही. उद्या आपण लार्जेस्ट पक्ष म्हणतो त्यांच्या उमेदवारीवर हे टाकलं नजर, 4-6 त्यांना किमान नॉलेज आहे सभागृह कसं चालवायचं. मागच्या वेळेस जसं 4 लोकांनी चालवलं, आता तीच गत येणार आहे. म्हणजे निवडून देऊन लार्जेस्ट पार्टी झाली वगैरे, कोणाचं काही नाही. या उलट विरोधकांमध्ये 4-4 जण आहेत कमी संख्या असताना, पण ते अनुभवी तरी आहेत. म्हणजे अनुभवी का असावे, नवीन असावेत, नव्यांची स्वप्न असावीत, अनुभवी का असावे, हे सभागृहाचा एक डेकोरम आहे. आज आपण महात्मा फुलेंचं नाव घेतो, सुशासन म्हणताना छत्रपतींचं नाव घेतो. तर अशा परिस्थितीत जुन्या आणि नव्यांची सांगड घेऊन पुढे जाताना जे निवड प्रक्रिया व्हायला पाहिजे ती झाली नाही. त्यामुळे निष्ठावंत, आता भाजपची सत्ता झाली 11 वर्ष, आता सगळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मोदी असताना मी नगरसेवक नाही होत, तर माझी काही पुढे संधी नाही. तिथेही बंडखोरी झाली. म्हणजे सरचिटणीस म्हणून काम करणारे, आता बातम्या सगळ्या येत नाही, पण सरचिटणीस किंवा चांगल्या पदावर काम करणारे दुसऱ्या पक्षातनं उभे राहिले. बरोबर. भाजपमध्ये हे पुण्यात कधीही नव्हतं. राष्ट्रवादी हा कडबोळच आहे, तिथं विनिंग जो निवडून येऊ शकतो अशांची ती पार्टी. शिंदे सेनेचा एकच उमेदवार नगरसेवक ऍक्च्युअल फुटीच्या वेळेस तिकडे होता, आणि उबाटाकडे 10 होते, 9 राहिले होते. तर उबाटाचे सगळे भाजपमध्ये गेले, कोण राष्ट्रवादीमध्ये गेले, असा हा प्रकार आहे. हा म्हणजे सगळाच हा गोंधळ, आणि शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज, AB फॉर्म वाटप. म्हणजे आधी जी बोलणी झाली, कुणी एकाही पक्षाने यादी डिक्लेअर केली नाही. खिरापती सारखे अक्षरशः त्या निवडणूक अधिकाऱ्याच्या उभं राहून, अरे तू अपक्ष भरतोय, हा घे, हा फॉर्म लाव, आशा करून उमेदवारी. म्हणजे कोणी म्हटलं आमचे एवढे दिले तिकडे दिले, 1-2-4 पक्षांनी केलं, भाजपने केलं, ते त्यांच्याकडे संघटन मोठं आहे, त्यांनी केलं. पण बाकीच्या पक्षांनी अशी खिरापती, दुसरा म्हणजे मनसेच्या बाबतीमध्ये बोलता येईल, मनसेच्या बाबतीत त्यांनी त्यांच्या पक्षाचेच बरेच दिले, त्यांनी बाहेरचे घेतलेले नाही, त्यांनी तो इंटॅक्ट. शिवसेनेला उमेदवार नव्हते, तर त्यांनी मुळात शिंदे यांच्या शिवसेनेत, तिथं तर सगळे बाहेरचेच आहेत. असं ते खिरापती सारखे वाटलेले. खिरापती तुम्ही म्हणताय ते खिरापती सारखे वाटलेत. मी तुमच्याकडे येतो. मुळामध्ये आपण चालूयात का जरा, म्हणजे चालता चालता बोललो तर बरं होईल, हळूहळू चालूयात. मुळामध्ये आज 50 लाख मतदार संख्या आहे साधारणतः, एकूण आता 35 लाख नाही, त्याच्यामध्ये आता 10 लाखांनी पुन्हा म्हणजे 2017च्या तुलनेमध्ये 10 लाखांनी वाढलेत असंही म्हणताय. 2635 झालेले आहेत. ओके, 35 लाख मतदारांची संख्या असलेल्या पुण्यामध्ये माझ्या मते, माझा आकडा कदाचित चुकतही असेल तो तुम्ही करेक्ट करा, पण 1100 ते 1200 लोकांची उमेदवारी अर्ज हे दाखल झालेले आहेत. ही एवढी रोडावली का संख्या, म्हणजे याच्या मागची कारणं काय वाटतायत तुम्हाला? कमी झाली संख्या म्हणजे आज जर आपण या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये बघितलं तर आज 1100 लोक फक्त उमेदवारी अर्ज दाखल करता आहेत, राहिलेत. हा, उभे राहिलेले लोकांनी दाखल केले. हा, उभे राहिलेले आहेत, म्हणजे जे काही चाळण होऊन ती सगळी. पण मग ही एवढी रोडावलेली संख्या का वाटते आपल्याला? ह्याचं कारण पूर्वी प्रभाग लहान असायचे. प्रभाग लहान असताना काय व्हायचं की 15-20 हजार असले तर 5-10 हजारात तुम्हाला निवडून येता यायचं. आता प्रश्न झालाय की पुण्यात सर्वात मोठा मतदारसंघ 1,60,000चा आहे. बरोबर आहे. आणि सर्वात लहान आहे तो 60,000चा. बर, आता यामध्ये शक्यतो 80-90 हजार लोकांना एका उमेदवारानं 10 दिवसात कॉन्टॅक्ट करणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही.
पुन्हा चौघांचं स्वतंत्र पॅनल उभं करताना तेही अडचणीचं आहे. त्यामुळे 1 किंवा 2 असे तगडे उमेदवारी येणं आणि समजा असतील ते तर त्यांना कुठल्या तर पक्षाचं सिम्बॉल मिळत आहे. इतक्या खिरापतीप्रमाणे सिम्बॉल वाटल्यामुळं बरोबर. त्यामुळे ह्या 6-7 जे महत्वाचे पक्ष आहेत त्यात आप सुद्धा आहे. हो. या सर्वांच्याकडे उमेदवारांनी अर्ज केले, त्यांच्याकडनं कुणाची उमेदवारी त्या लोकांना मिळत गेली. त्यामुळे महत्वाचे की ज्यांचा आणि दुसरा हा जो निवडणुकीत आहे खर्चाचं जे परिमाण आहे ते फार मोठं झालंय. असं काही काल म्हणत होते एकाला 2 कोटी लागतात, 5 कोटी लागतात वगैरे वगैरे. आता इतके खर्चून अपक्ष राहून आपण पडायचं यापेक्षा मग त्या रिंगणात न उतरणं बरं. यामुळं ती संख्या आता पक्षापुरतीच मर्यादित राहिलेली आहे. त्यामुळे ती संख्या रोडावल्यासारखी. अगदी बरोबर आहे. म्हणजे हे जे तुम्ही सांगताय अतिशय योग्य आणि परफेक्ट विश्लेषण आहे. म्हणजे आपण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हे सांगूया की या पुणे महानगरपालिकेमध्ये आज 2 राष्ट्रवादींची युती झालेली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये युती नाही, हे दोघं सेपरेट लढत आहेत. तिकडे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना ही एकत्र आली आहे, पण राज ठाकरेंच्या मनसेला मात्र त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे. सोबत आहेत का ते? उभाठाण ते सोबत नाही, तिघे तसे सोबत आहेत. सोबत आहेत, पण काँग्रेस म्हणलं की आम्ही अधिकृतरित्या यांना तसं काही नाही आहे. ठाकरेंच्या शिवसेना त्यांच्या जागेतला वाटा तिकडून गेलेला आहे. बरं, आता मग तुम्ही मला सांगा की 2 राष्ट्रवादी म्हणजे काका पुतणे वेगळे झाले, एक जण सत्तेमध्ये जाऊन बसले. आज पुन्हा चित्र असं झालंय की काका पुतणे एक झाले. म्हणजे मधल्या काळामध्ये त्यांच्या गाठीभेटी वाढल्या, त्याच्यानंतर आता एकत्र येण्याची भाषा झाली आणि या निवडणुकीमध्ये आता 2 राष्ट्रवादी एकत्र लढतायत. आधी बराच खल झाला. म्हणजे तुम्ही तर आता सगळे इथले जाणते आहात की आधी एकत्र येणार, मग ती पिंपरी चिंचवडमध्ये पण येणार, मग एक मध्येच अजित पवार म्हणले की घड्याळावरच लढायचं, मग नाराजी सुरू झाली. पण आता दोघे एकत्र लढत आहेत. काय याच्यामागे नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे? तसं पाहायला गेलं तर एक राष्ट्रवादी काँग्रेस भाजपकडनं कायम टीका केली जाते. 3.5 जिल्ह्यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी. तर त्यातलं मेन एक जे सेंटर आहे ते पुणे. जर राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यातच नसेल तर इतर ठिकाणी त्याचं अस्तित्व किती असणार आहे? बरोबर. कारण की पुणे जिल्हा असेल, ग्रामीण असेल, बारामतीचा भाग असेल, पिंपरी चिंचवड असेल, हे खरं त्यांची शक्तीस्थान आहेत. ह्या भाजपच्या गेल्या 10 वर्षामध्ये त्यांना जर धक्का बसला त्याच्यामुळे पुन्हा जर सत्ता आपल्या काबीज ठेवायची असेल, महत्वाच्या संस्था काबीज ठेवायच्या असतील तर पुण्यामध्ये तर त्याच्यासाठी पुणे महापालिका, पुणे झेडपीमध्ये आपण एकत्र असलं पाहिजे, हा मेन राष्ट्रवादी काँग्रेसमधला विचार आहे. आता ठीक आहे, दोन्ही पक्ष फुटलेले आहेत. एक विकासाच्या साठी म्हणून भाजप सोबत गेले, दुसरे तत्वाला म्हणून काँग्रेस सोबत महाविकास आघाडीमध्ये राहिले. हे जरी असलं तरी पुण्यामध्ये टिकण्यासाठी आता परत आपण एकत्र आलं पाहिजे, हा विचार गेल्या 4-5 महिन्यापासून सुरू झाला विधानसभेच्या नंतर. आणि एकमेकाशी तशी बोलणी खूप प्राथमिक स्तरावर सुरू होती. ह्याचं बाहेर कुठे येऊ दिलं नाही. आणि नेमका जो मुहूर्त गाठला, जो सार्वजनिक पद्धती हे उघड करण्यासाठी, तो पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा मुहूर्त गाठला गेला. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते प्रशांत जगताप, हे तिथनं बाहेर पडले. तरीही ते परत ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी परत काँग्रेसकडे गेली, परत नंतर कॅन्सल करून परत दादाकडे आली. म्हणजे खूप अतिशय ती गोंधळाच्या स्थितीमध्ये हे सगळे 2-4 दिवस गेलेले होते. त्याच्यानंतर आता हे दोघं एकत्र आलेत. पण हे दोघं एकत्र आल्यामुळे त्यांची शक्ती वाढलेली आहे. दोघांचा मतदार हा कॉमन आहे. जर हे दोघं एकत्र आले नसते तर ह्यांचे नगरसेवक निवडून याची शक्यता खूप कमी झाली असती. आणि जे भाजप जे म्हणत होतं की आमची 125 वगैरे नगरसेवक निवडून येणार, तर त्याच्या मागे सगळं हे गणित होतं. पण आता हे 2 एकत्र आल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळालेली आहे आणि हे कुठंतरी निवडणूक जी आहे रंगतदार स्थितीमध्ये जाईल अशी एकंदरीत स्थिती झालेली आहे. हे त्याच्या मागचं मला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यामागचं मला हे प्रमुख कारण म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर दोघे अस्तित्व टिकवण्यासाठी म्हणून एकत्र आलेले आहेत. दोघंही अस्तित्व टिकवण्यासाठी म्हणून एकत्र आलेले आहेत. म्हणजे जी चर्चा मुंबईमध्ये होते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का आलेत, तर दोघांच्याही पक्षाचं अस्तित्व त्यांना आता टिकवायचं आहे म्हणून ते एकत्र आलेले आहेत. पण यांच्याच मुद्द्याला घेऊन मी शैलेशजी तुमच्याकडे येतो की मधल्या काळामध्ये आता त्यांनी उल्लेख केला, माझ्या मते प्रशांत जगताप एक तत्व म्हणून किंवा विचारसरणी म्हणून त्यांनी बाहेर पडणं हे स्वीकारलं. हे त्यांचं असं म्हणणं आहे की जर अजितदादा आपल्यातनं गेलेले आहेत तर आता परत आपण त्यांच्याबरोबर जुळवून घेणं हे काही योग्य ठरणार नाही, एक विचारधारेला धरून. माझा प्रश्न असा आहे की एक तत्व विचारधारा म्हणून जे केलं त्यांनी पाऊल उचललंय ते एकूण त्यांच्या राजकीय, कारण ते शहर अध्यक्ष होते आणि आता ते पुन्हा निवडणुकीला उभे राहिले आहेत. आता एका वॉर्डाचे ते प्रमुख होतील जर समजा निवडून आले तर. म्हणजे
आज त्यांनी केलेली ही कृती योग्य म्हणायची, अयोग्य म्हणायची, राजकीय दृष्ट्या जर तसा विचार केला तर नेमकं एवढं प्रबळ कारण काय घडलं, हा खरं तर उत्सुकतेचा विषय आहे. नाही, आता प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल हा. थिंकिंग, त्याचं राजकारण, कुठलंही तत्व असेल, भारत माझा देश आहे हो. तरी आपण म्हणतो हा. मी इथे घाण करणार नाही, पण 100 लोक घाण करतात ना, बरोबर. त्यांचाही देश आहे, हो हो बरोबर ना. बरोबर आहे. प्रत्येकाची ती तत्व समजून घेण्याची किंवा अंगीकारण्याची. हम्म. जर राष्ट्रवादी फुटल्यानंतर, राष्ट्रवादी फुटण्यापूर्वीही ते शहराध्यक्ष होते, एकत्रित असलेल्या राष्ट्रवादीचे, आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतरही ते इकडे शहराध्यक्ष सरळ होते. जाऊ आपण. आता त्यावेळेस झालं काय, जरी अजितदादा हे सत्तेत गेले, हा. यांनी शरद पवार साहेबांसोबत राहणं म्हणजे हम्म. मोठा चंक सत्तेत गेल्यानंतरही ते इथे राहिले, हा. आणि सत्ताधाऱ्यांविरुद्ध, थोडक्यात हे सत्तेत गेल्यामुळे महायुती सरकारविरुद्ध ते बोललेत ना सगळ्या गोष्टी, बरोबर. तर जनतेचा आवाज ते मांडत राहिले. म्हणजे ते हो. काही सत्तेत गेले नव्हते, नव्हते. त्यांना त्यांच्या राष्ट्रवादीची, महाविकास आघाडीची पुन्हा सत्ता येईल आणि मला काहीतरी मिळेल असाही तो काही मुद्दा नाही. नव्हता. तर ते थोडंसं की मी फ्रंटला राहून ज्या काही गोष्टी केल्यात, आरोप प्रत्यारोप केले, आणि पुन्हा मलाच त्याची जेव्हा उत्तरं द्यायची वेळ येईल तर तो कुठल्या पद्धतीने देतील. बर. म्हणजे हा एक आहे. बरं, ते ज्या भागातून, आणि असं काही नाहीये की पुन्हा ते शहराध्यक्ष होते आणि नगरसेवक, असं काही नाहीये. इथं म्हणजे राज्याचे नेते पण नगरसेवक होतात. बरोबर आहे. म्हणजे आपण नवनाथ बंधू राज्याचे प्रवक्ते हो, नगरसेवक, नगरसेवक. त्याला काय हे हा. नाहीये. बर. त्याला लोकसेवेला एक माध्यम लागत असतं, हा. आणि त्याच्यातनं बरं ते त्या भागातून येतात. हा. त्यांनी आमदारकी ज्या हडपसर मधून लढवली होती, हो. तो कॉस्मो आहे. बरोबर. तर तुमची विचारधारा हा. आज उद्या पुन्हा अजितदादा महायुतीत आहेत, एनडीए मध्ये आहेत केंद्रात, उद्या मी इथं टीका करायची, या लोकांची मतं मिळवायची, बरोबर. त्यांचा पराभव पण निसटता झाला ना निसटता तिथे. झाला. हो. म्हणजे जिथे लाडकी बहिणीची एवढी लाट असताना हो. 3-4 हजार मतांनी जर पराभव झाला, हा. तर लोकांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला होता. ते बरोबर. कुठंतरी स्वाभाविक आहे ना. एकदमच कालपर्यंत ही भूमिका घेतली आणि आता आम्हीच प्रश्न विचारणारे आम्हीच आहोत, बरोबर आहे. आणि आपण म्हणजे आपला व्यवसाय असतोय, हो, बरोबर तुम्ही आहे. असं केलं तर का केलं, आणि तसं केलं तर का का केलं. केलं? तर तो त्यांचा कॉशियस आहे बर. की त्यांना ज्या भागाचं प्रतिनिधित्व लोकप्रतिनिधी मधून निवडून यायचंय, शहराचं निवडून येताना राज्याचा तो काही विषय नाही. बरोबर. पण जेव्हा वॉर्डचा, हा. मतदारसंघाचा विचार करायचा असतो, त्यावेळेस मी ज्या लोक माझ्या सोबत आली प्रतिकूल परिस्थितीत, सत्ता नसताना, आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यांनी तो फक्त कार्यकर्त्यांच्या त्यांच्या नजरेत पडू नये किंवा मतदारांच्या, तो निर्णय घेतला असा. हा. आजकाल पाहतो आपण राजकारण, बरोबर. तिकीट नाही मिळालं तर 1 तास आधी तिकीट मिळतं, मिळत आहे. पण ती तुमची काय लिगसी जी म्हणतो ना राजकीय, आणि ती व्यक्ती मी पाहिली की राजकारण नसेल तर तत्कालीन सोडून देईल. बरोबर. म्हणजे ते काही राजकारणातच पाहिजे असंही असं काही नाही, नाहीये. असं आहे. बरोबर. तर ते मला- प्रत्येकाचं त्यांचं मत असू शकतं, असू शकतं. आणि काही जण 4 पक्ष बदलतात. हम्म. आता त्याला काय म्हणणार आपण. ते आहेच. पण त्यांनी थोडस एखाद्याने लिगसी पाळणे हे थोडस दुर्मिळ उदाहरण आहे. दुर्मिळ उदाहरण. आता तो राजकीय मला वाटतं इथे एक छान बसायला कट्टा आहे. सारीपाट कसा आपण असतो, बसूयात. हा. हा. तो कसा असतो सारीपाट. आता 4 वर्षांनी लोकसभा होती, 3 बरोबर. वर्षांनी, बरोबर. 4 वर्षांनी, 3.5-4 वर्षांनी विधानसभा. आता मध्ये काही नाही ना. काहीच नाहीये. मग तुम्ही कोणाची चर्चा करणार आहात का. हम्म. आज ते Exactly. नगरसेवक म्हणून जर तिथं जिवंत राहिले, त्यांनी केलेलं काम असेल, आज ते छातीठोकपणे ते नगरसेवक म्हणून, ती त्यांची आई आहे, हो. 2 नगरसेवक म्हणून ते जनतेचे प्रश्न मांडायला निश्चित. विरोधात जरी आले, मला वाटतं तुम्ही तर ते- बसा इथे. ते मांडतील ना प्रश्न. येस. तो तुम्ही शेवटी बसा. तो हा, त्यांचा तुम्ही- कॉशियस होता. तो त्यांचा कॉशियस होता. मी तुमच्याकडे येतो. मी जरा ती खुर्ची घेतो. जरा जर चांगली असेल तर आपण बघूयात. येस. मी इथे म्हणजे तुमच्याबरोबर इथं बसतो. हा? महापालिकेची खुर्ची आहे, तुम्ही ताब्यात घेतली. नाही, महापालिकेतली खुर्ची आहे म्हणून जरा मला भीती वाटली की घ्यावी का नाही घ्यावी. हा, शेवटी खुर्चीसाठीच राजकारण चाललंय. माझा मुद्दा असा आहे, म्हणजे हा त्यांनी एक चांगला मुद्दा प्रशांत जगतापांच्या बाबतीमध्ये मांडला. पण आता मी येतो ते भाजप आणि शिवसेनेच्या युतीकडे. हा, म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे ही युती होणार 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 म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीने. म्हणजे मी तर जे काही ऐकलंय की अगदी रात्री उशिराने 30 तारखेला माझ्या मते फॉर्मचा शेवटचा दिवस, रात्री 29 तारखेला उशिरा हे सगळेजण आपण युती तोडतो आहोत याची घोषणा करणार होते रात्री 12 वाजता मध्यरात्री, आणि वरनं फोन येतो. आता त्याच्यामध्ये 2-3 फॅक्टर आहेत. पहिल्यांदा मला उत्तर असं हवं आहे की एवढी होणारी युती ही अचानक काय झालं असं.
मुख्यत्वे युती करायचं जे म्हणजे चर्चा जी होती हा. ती प्रदेश पातळीवर होती. बरोबर. असं सांगितलं जात होतं की दिल्लीवरनं संदेश आहे की शिवसेनेवर तुम्ही युती ठेवा, केवळ मुंबईपुरती म्हणजे भाजपच्या फायद्याची राहील आणि बाकी सगळीकडे नाही. हा मुद्दा होता. पुण्यामध्ये भाजपचे कुठलेही स्थानिक नेते ही युतीला तयार नव्हते. बर. कारण एकनाथ शिंदेची त्या काळात एक 2-4 प्रभागात सोडली तर तशी पूर्ण ताकद अशी नव्हती. हा. तरी देखील त्यांनी 35 जागा मागितल्या, शेवटी 25 पाहिजेतच म्हणून त्यांनी हा. त्यांच्या याद्या बदलत गेल्या. बरोबर. तोपर्यंत भाजपमध्ये प्रचंड उमेदवार इच्छुकांचं प्रेशर असल्यामुळं हा. स्थानिक नेते अडचणीत आले होते. बर. त्यांनी सांगितले की वरिष्ठ ठरवतील ते आणि तुम्ही ज्या जागा द्या ते आम्ही सोडून देऊ. हे झाल्यानंतर 1-2 जे बाहेरचे आले शिवसेनेमध्ये त्यांच्या जागेवर युती तुटली अशी एक चर्चा चालू होती. दुसरी गोष्ट 15-20 जागा सोडायच्या त्या कुठल्या, ज्या भाजपचे स्थानिक नेते सांगत होते त्या 15 वेगळ्या होत्या. त्यातल्या थोड्याफार धरून 25 जागांची यादी 28 तारखेला शिवसेनेने दिली होती. इतक्या शेवटच्या टप्प्यामध्ये सगळं मॅनेज करणं हे स्थानिक पातळीवर अवघड होतं आणि वरिष्ठ लोक हे राज्याचं उमेदवारी ठरवत असल्यामुळं त्यांनाही पुण्यासाठी तेवढा वेळ काढायला म्हणजे कालावधी नव्हता. अशा ज्या युती होणार नाही असंच चित्र जे होतं शेवटपर्यंत, काही उदय सामंत असतील किंवा पुण्यात डॉक्टर नीलम गोरे असतील, युती होईल असं म्हणत होते, पण भाजपमध्ये तसं चित्र नव्हतं. त्यामुळे ती युती होणार नव्हती हे लोकांना माहितीच होतं. हा, मला वाटतं तुम्हाला काही बोलायचं याच्यावर. आणि माऊलींनी सांगितलं ते बरोबर आहे. हा. आता विरोधक संपवायचे म्हणण्यापेक्षा विरोधक राहिलंय कोण? बरोबर. युबीटी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि काँग्रेस, हा. मनसे. बरोबर. आता तुम्ही एक पद्धतीने शरद पवार यांची राष्ट्रवादी बॅकडोअरनी जवळपास जॉईन केलेली. बरोबर. मुंबई महापालिकेचं एकटीचं बजेट आणि उरलेल्या 28 महापालिकांचं बजेट म्हटलं तर आपण त्या आर्थिक परिस्थिती 74,000 कोटी कुठे सगळ्यांचे मिळून 50च्या आसपास पण जात नाही. पुण्याचीच फक्त 12 आहे, पण 50च्या आसपास पण जाणार नाही अशी परिस्थिती. 30 अगदी. मुंबई म्हणजे देशाचं आपल्या औद्योगिक आर्थिक सगळा केंद्रबिंदू आहे आणि तेवढीच एक महापालिका घ्यायची आहे, म्हणून हा सगळा अट्टहास. आपण पाहिलं तर मागच्या निवडणुकीमध्ये 2017 मध्ये दोन्ही पक्षांची युती होती, तरी युतीत लढले नाही ना महापालिका. बरोबर बरोबर. का नाही 17ची पण लढले? 30 वेळ होती. आज तुम्ही शिंदे यांची शिवसेना फोडून घेतल्यानंतर तुम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं 2.5 वर्षाचं. नंतरच्या ह्याच्यात का नाही दिलं? पूर्वी जागा कमीच होत्या. महाराष्ट्र राज्यात सगळ्यांचा डोळा हा मुंबईवर आहे असं मला वाटतं आणि स्पेसिफिकली भाजप नेतृत्वाचा असायलाच पाहिजे आहेच. म्हणजे आपण पाहतो शेवटी ते लपून राहिलेलं नाहीये. केवळ ही एक गोष्ट आहे. पुण्यात तशी शिवसेनेची ताकद नव्हतीच, म्हणजे शिंदे यांच्याकडे गेलेली. त्यामुळे एक द्यायची. इथं भाजपने 6-6, 8-8 जागा विधानसभेच्या जिंकल्यात मागल्या 5-7 वर्षात. दोन्ही लोकसभेच्या जिंकल्यात. अशा वेळेस मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कार्यकर्ते खूप तयार. शिंदे सेनेचा इथं त्यांना तसाही काही फारसा उपयोग होणार नव्हताच. राहिला फक्त ती युती टिकवायची म्हणून ही बाताच होत्या. तुमच्या 165 मध्ये तुम्हाला 7-8 RPI ला दिल्या, त्याच्यातही तुमचेच उमेदवार दिलेत. फक्त RPI ला दिल्या एवढी घोषणा 2-3 सोडले तर याचा अर्थ काय होतो? सगळीकडे सत्तेत आपलीच माणसं पाहिजे आणि फक्त मुंबईमध्ये जर जिंकायचं असेल, शिवसेनेला पराभव करायचा असेल तर शिवसेनाच आपल्या हाताशी पाहिजे. केवळ तेवढंच गणित याच्यात नाही, हे दीर्घकालीन प्लॅनिंगचं गणित आहे. आता आपण हा गोंधळ वगैरे म्हणतो, इथं 5-7 जागा देऊन 10-15 देऊन जर तुम्ही बाहेरचे उमेदवार आयात करताय, 83-85 नगरसेवकांनी सत्ता येणारच आहे. बरोबर आहे. 125चा आकडा येतो कुठून? बहुमत 85ला आहे. जे बाहेरचे घेण्यापेक्षा तिथं दिले असते शिवसेनेला, तुमचा 25चा 30चा काउंट पूर्ण करायचा होता, जिथं पराभूत होता नेहमी, तर करू शकला असताच. बरोबर. जर तुमचं मैत्री प्रामाणिक असली असती तर. फक्त हेतू त्याच्या मागचा आहे, मुंबई पाहिजे. त्यांनी एक त्यातलं विश्लेषण केलं, पण त्याच्याबरोबर मला आणखीन एक सांगा, म्हणजे जी काही माहिती मिळते, काही 83 प्रभाग असे आहेत किंवा 83 वॉर्ड असे आहेत असं म्हणूयात, जागा की ज्या भाजपला असं वाटतं की आपले शुअर शॉट आहे. आणि त्यांचा एक अंतर्गत सर्वे सुद्धा काहीतरी आलेला आहे की ज्याच्यामध्ये त्यांना तो खात्री देतो की या जागा आपल्याच आहेत. मग आता जर का या जागा आपल्या आहेत तर जसं आता हे म्हणले की मुंबईमध्ये गरज होती, मुंबईमध्ये त्यांनी युती केली,
इथं यांना सोबत घेतलं नाही तरी चालणार आहे, अशा भूमिकेतनं ही एकतर युती झाली नाही का, हा एक भाग. आणि दुसरं, एकीकडे राष्ट्रवादींनी एवढं दाखवलं की आम्ही शिवसेनेबरोबर चर्चा करतो एकनाथ शिंदेबरोबर. कदाचित असं वाटलंही होतं की राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची हे एकत्र येतील, पण निव्वळ ही अफवाच राहिली, चर्चा यांनी केलेल्याच नाही आहेत. याचा अर्थ नेमका काय काढायचा? ह्याचा नेमका अर्थ असा आहे की पुण्यामध्ये प्रत्येक पक्षाने प्रत्येकाला गंडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे कोणी कोणासोबत एकनिष्ठेने राहिलेलं नाही असं मला म्हणायचं आहे. हा. कारण की प्रत्येकाने अनेक पर्यायांची विचार केला. भाजपने ठरवलं की काही त्यांचा 125चा आकडा आहे, त्यांच्याकडे उमेदवार 2300च्या पुढे इच्छुकांची संख्या 2300च्या पुढे गेलेली होती, त्यांच्याकडे उमेदवाराची मारामार होती. अनेक ठिकाणी चांगले उमेदवार नव्हते, पण त्यांना 125, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आपल्याकडे इच्छुक जास्त असल्यामुळे ते मुळात जागा वाटप करण्याच्या फार काही मूडमध्ये नव्हते असं दिसतं. आणि ज्या ठिकाणी त्यांचा पक्ष कमकुवत आहे तिथून थेट बाहेरच्याच पक्षातले उमेदवार आयात केले गेले. जसं आपण वारजे भागामध्ये बघतो की भाजपला तिथं यश मिळत नाही, तिथं 4-4चं पॅनल राष्ट्रवादीचं लागतं, त्यात त्यांनी 3 उमेदवार बाहेरचे आणले, म्हणजे राष्ट्रवादीचे आणले. असे त्यांनी तिथे ॲडजस्टमेंट केली, त्याच्यामुळे तिथे त्यांना मित्र पक्षाची गरज राहिलेली नाही. हा एक विषय आहे. तुम्ही दुसरं म्हणलात की राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघं एकत्र येण्याचा प्रयत्न चालू होता, ती बैठक सुद्धा झालेली होती, पण त्याच वेळेस बैठक झाली का खरंच? ते एकदा भेटलेले होते. बरं. काय तेव्हा शिवसेनेचे लोक अजित पवार भेटलेले होते, त्यांनी सांगितलेलं पण होतं, पण ते म्हणले की आम्हाला 2 दिवस वेळ द्या. पण त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत पण चर्चा चालू होती, ते बरोबर. दोघं पण एकत्र येणार होते. म्हणजे इथं एकाच वेळेस एक पार्टी दोघांशी चर्चा करत होते. आणि बरं. त्यातला शेवटी जो पर्याय जमला हम्म. तो म्हणजे 2 राष्ट्रवादी एकत्र आले, हा त्यांना पर्याय उत्तम वाटला, ते तिथे एकत्र आले, हे त्या मागचं एक कारण आहे. आणि आता शिवसेनेचं झालं कसं, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडं एकच नगरसेवक होते, जे शिवसेने फूट पडल्यानंतर नाना बरोबर. भानगिरे त्यांचे हो. शहरप्रमुख, तेच एकमेव होते, बाकी त्यांच्याकडे नगरसेवक नव्हता. आणि ह्यांच्या तत्वानुसार काय होतं, जिथे नगरसेवक तिथलं एक जागा ती त्यांच्यासाठी देणार. म्हणजे एकच जागा देणार का मग 165 164 जागा भाजप घेणार का, तर ते शक्य होत नव्हतं. आणि नाना भानगिरे ही जी आहे, आणि ह्याच्यात शिवसेनेतलं परत अंतर्गत भांडण आहे, रवींद्र धंगेकरांचं हो. भाजपसोबत असलेलं भांडण आणि नाना भानगिरेंना हवी असलेली भाजप, हे एक मध्ये भांडण आहे. हो. काय ह्याचा फारसं जास्त बोललं गेलं जाते, पण हे अंतर्गत जे भांडण आहे त्याच्यामध्ये धंगेकरांना भाजपच्या नेत्यांना पाडायचं आहे, त्यांना अडचणीत आणायचं आहे, भाजपचे कशी नाचके होईल त्यांचे प्रयत्न आहेत. हे सगळं असताना तर भाजपसोबत युती जमणार नाही, कारण की त्यांचा मुलगा जिथून लढतोय तिथं भाजपचे प्रचार प्रमुख लढतात, गणेश बिडकर, बरं. त्यांच्या विरोधातच त्यांचा मुलगा आहे. ओके. जर युती झाली असती तर तिथे त्यांना किती ऍडजस्टमेंट करावी लागली असती. बरोबर. हा एक विषय आहे. हा. आणि दुसरे, शिवसेनेच्या अनेक लोकांनी अनेक कर्त्यांना खूप कमिटमेंट केले होते की तुला इथून उमेदवारी देतो, तुला तिथून उमेदवारी देतो. ह्याचं प्रेशर खूप आलं होतं ह्या सगळ्या नेते लोकांवर. हे शिवसेनेतली चर्चा आहे, त्याच्यामुळेच ही युती तोडली गेली पाहिजे अशी त्यांची शेवटी मानसिकता तयार केली गेली. कारण की शिवसेनेचं आणखीन एक, शिवसेने बघा जरा स्वाभिमानी टाईप शिवसेना असतात, बरोबर आहे. त्यांना जर तुम्ही व्यवस्थित वागणूक दिली नाही तर ते चिडतात. हम्म. नेमकं ह्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये सगळं हेच झालं. अनेक शिवसेने 15 नाही, जागा पण म्हणजे तुम्ही आमची. म्हणताय ते स्वाभिमानी वगैरे बरोबर, हा. शिवसेनेचा तो हा. सगळं हे राहिलं. हो. पण आता शैलेशजी जे म्हणाले हा. की अरे मुळामध्ये तुमच्याकडे उमेदवारच नाहीयेत ना, जर तुमच्याकडे ती उमेदवारांची फळी नाहीये उभं करायला, हो. अशा वेळेला हे तर म्हणतायत धंगेकर की आमच्याकडे 162 लोक आहेत, त्यांनी ते यादीच काढली होती की आमच्याकडे तगडे उमेदवार आहेत सगळे. हे सगळं प्रेशर टॅक्टिस आहे. तुम्हाला सांगू का आता मजा, हा. प्रभाग नंबर 34, मी ह्याच्या आधी पण एक उदाहरण दिलं. धायरीमध्ये एक अपक्ष उमेदवार होता, विठ्ठल तांबे नावाचा, तो पत्रकार होता. हो. त्याला शेवटच्या क्षणी शिवसेनेने उमेदवारी दिली, तर बी फॉर्म मिळालाय. बर. असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. काय कारण की ह्यांच्याकडे ती यादी नव्हतीच, त्यांना फक्त ते भाजप प्रेशर टाकायचं होतं. धंगेकरांचं युती नकोच होती, त्याच्यामुळे त्यांचा विषय सोडून द्या. बाकीच्या नेत्यांनी ठरवायला पाहिजे होतं ना. हा. पूर्वीच्या काळी जेव्हा शिवसेना आणि भाजपमध्ये, जेव्हा खरंच जुन्या शिवसेना आणि हो. जुन्या भाजपमध्ये जे सगळी ते एकमेकांना खूप चांगलं सहकार्य करायचे. आता जो एरंडवणी आणि पटवर्धन भाग, जो सगळा भाग आहे, एकदम क्रीम भाग आहे भाजपसाठी, A+ वार्ड आहे. हा. तिथं ते शिवसेनेचा नगरसेवक स्वतः जागा द्यायचे. तिथे प्रशांत बदे नावाचे शिवसेनेचे हो. नगरसेवक आहे, त्यांनी तिथं मेधा कुलकर्णी तेव्हा नगरसेवक होतात, त्यांच्यासोबत प्रशांत बदेंना दिलं आणि त्यांना निवडून आणलं. हे तेव्हा त्या दोघांनी थोडं छानटवणी होतं, ते होतं तेवढं आत्मीयता. ती आत्मीयता होती, ती आता आत्मीयता राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे हे भाबडे पण आहे की आम्हाला एवढ्या जागा पाहिजे, तर तुमच्याकडे उमेदवार नाही तर भाजप देणार नाही. ते स्वतःच्या लोकांना सोडत नाहीत, नाही सोड. ते एवढं कडकपणे वागतात. तर बरोबर. तुमच्यासाठी सहज जागा कुठून देतील, बरोबर. हे शिवसेना समजून घ्यायला पाहिजे हा. होतं. आणि हा रोग भाजप आधीपासून होता, तर राजकीय लोकांना आणि कळतं. अंदाज आणखीन एका उमेदवारीवरनं झालंय का माझ्या मते, सहकार नगर आबा बागुल, आबा बागुलांच्या वरनं पण काही बिनसलं वाटतं. सहकार नगरला आबा बागुल आहेत, हा. त्यांच्या समोर आहेत भाजपचे महेश वाबळे, प्रभाग नंबर 36 हो. मध्ये चालू आहे हे सगळं. आता हा.
आबा बागुल 6 वेळा नगरसेवक आहेत, 5 वेळा काँग्रेसकडून आले आहेत, एकदा अपक्ष आहेत. बरोबर. आणि एक सिनियर नगरसेवक आहे, हा. त्यांची सुद्धा जागा त्यांनी तिथून निवडणूक लढवू नये अशा प्रकारची इच्छा भाजपची होती. त्या बदल्यात त्यांना एक स्वीकृत नगरसेवक दिलं जाईल भाजपकडनं हा. असं सांगितलं जात होतं. त्याच्यावर शिवसेनेचे लोक तयार झालेले होते. ज्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स होती ना रात्री हो. 12 वाजता, हा. त्या दिवशी ही सगळी रात्री चर्चा झालेली, पण सकाळपर्यंत कुठलीही फायनल कमिटमेंट आली नाही आणि युती तुटली. युती तुटली. तुम्हाला काय बोलायचं आहे? ती युती थोडा आपण पाहिलं तर शिवसेनेने अगोदरच तोडली होती. रात्री जरी जाहीर नसेल झालं पण सकाळी 7 वाजता 165 AB फॉर्म मुंबईतनं इथं पोहोचतात. रात्री सकाळी बरोबर. नाही ना पोहोचत ते. नाही बरोबर. आणि डिस्ट्रीब्यूट पण होतात. तर प्लॅन बी हा नेतृत्वानेही तयार केला होता. शिवसेनेचं जर अस्तित्व टिकवायचं असेल तर महापालिका निवडणुकीशिवाय कुठल्याही पक्षाला पक्षाचं अस्तित्व टिकवायचं किंवा ताकद निर्माण करायची असती तर सर्वात अगोदर महापालिका, कारण तुम्हाला ग्राउंड लेवलचा त्या एरियाचा कार्यकर्ता, स्ट्रॉंग कार्यकर्ता मिळतो आणि पक्ष तसा वाढतो. शहरातनं एक खासदार झाला आणि त्याच्या मागे कोण नसेल तर ती संघटना म्हणून ती काही टिकत नाही. आमदार नसेल तर संघटना खिळखिळी असते, नेतृत्व तयार होत नाही. पण खालचा कॉर्पोरेटर किंवा वेगवेगळ्या पदांवरचा कार्यकर्ता जर त्याला संधी मिळाली नाही तर तो पक्ष त्याची बांधणी लूज पडते. हे प्रत्येक पक्षासाठी लागू आहे. म्हणजे मी कोणाला एकाला नाव ठेवणार नाही. जर शिवसेना फुटलेली आहे ती वाढणार कधी आहे? आज शिवसेनेचं तसंही भाजपने युती असतानाही जेव्हा त्यांचे 8 आमदार आले, 8 आमदार आल्यानंतर 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढले. बरोबर. मग शिवसेनेला तेव्हा पुण्यात एकही जागा दिली नाही ना. पक्ष वाढणार कधी? पक्ष वाढणार ती कसा? संघटना म्हणजे आपण ही भांडणं म्हणतो, हा. एकच नगरसेवक आणि यांचे 10च नगरसेवक. हा. जर तुम्हाला इथे मैत्रीमध्ये आणि ब्रिजमोहननी जी सांगितलं की ती होती 2014 पूर्वीचं बीजेपी आणि शिवसेनेचं नातं हा. हे घट्टच होतं. घट्टच होतं. म्हणजे ते काही वेगळ्या उमेदवार दिलाय आणि हा असं कधी असं नव्हतं. नाहीये. पण 2000 नंतर ही सत्ताकांक्षा, म्हणजे मी मगाशी गणित सांगितलं, राहिली फक्त मुंबई. एकदा मुंबईचा गड काबीज केला, सगळे विरोधक संपतायत. संपतात. दुसरं, अजित पवारांना नंतर मागे घेतलंच ना तुम्ही सोबत, का हो. घेतलं? हा. तर आता पुणे, नागपूरला तुमची सत्ता आहे, बरोबर. नाशिकमध्ये व्हाईस वर्सा असतं. राईट. संभाजीनगरचं घेतलं तर तसं इकॉनॉमिकल तसं तिथलं केंद्र नाहीये. पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला कोल्हापूर, फार तर कोल्हापूर, सांगली, तिथेही इकॉनॉमिकल तेवढी स्ट्रेंथ स्ट्रेंथ नाही. नाहीये. आर्थिक नाड्या जेव्हा हाताशी असतात, म्हणजे ज्या मेन म्हणजे जसं आपण मुंबईचं म्हणतो तसं हो. मुंबईतला MMR रिजन देखील जो आहे हो, की ज्याच्यावर मला यांचं- आमदाराला 5च कोटी मिळतात. हा. इथला नगरसेवक आहे ना सत्ताधारी, 10 कोटी त्याला निधी मिळतो आणि त्या वॉर्डापुरता मिळतो. आमदाराला तर संपूर्ण 3 प्रभागांचा मतदारसंघ आहे. बरं. मला वाटतं आपण पुन्हा एकदा चालू आहेत, एक फेरी मारूयात. आता आपण शेवटाकडे येतोय आणि तुमच्याकडेच आता मी येतो. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्याला धरूनच भाजपच्या माझ्या मते अमोल बेलवडकर का बालवडकर आपण सरळच असे जाऊयात. आपण अमोल बालवडकरांचा असा नेमका काय विषय झाला की एकदम त्यांना हे आता ते म्हणतात माझ्यावर अन्याय केला गेला, मला हे जर आधीच सांगितलं असतं भाजपनी तर मला बरं झालं असतं, पण भाजपनी माझ्याबरोबर खेळ केला. हा काय विषय आहे नेमका? अमोल बालवडकर थोडंसं वरती. हे गेली 10 वर्ष भाजपमध्ये आहेत हा. आणि त्या भागात त्यांचं काम चांगलं आहे. बर. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी कोथरूडमधनं चंद्रकांत पाटलांच्या ऐवजी मला उमेदवारी द्या अशी मागणी भाजप श्रेष्ठींकडे केली होती. बर. त्यावेळी शिवसेना, उभाठा किंवा अन्य पक्षांशी त्यांचा संपर्क झाला होता. शिवसेना ठाकरे गटाने त्यांना काही उमेदवारी दिली नाही की त्यांनी त्यांचे माझे आमदारांना दिली. बरोबर. आणि त्यावेळी मग यांनी कुठं जाऊ नये यासाठी मुख्यमंत्री फडणवीस बालवडकरांच्या घरी गेले. बर. आणि त्यांना विनंती वगैरे केली. बालवडकर पुन्हा पक्षात आहे. त्यामुळं फडणवीसांनी त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला उमेदवारी देऊ. बर. आदल्या दिवशी त्यांचं उमेदवार म्हणून नाव जे चर्चेत होतं, कारण ऑफिशियल जाहिरात नव्हतं, त्यांना दिली. आणि शेवटच्या टप्प्यात असं म्हटलं जातं की चंद्रकांत पाटील किंवा मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामुळं आता दोघांपैकी दोघं एकमेकावर ढकलतायत, पण यामुळं बालवडकरांची उमेदवारी गेली. बालवडकर जर तिथं नसतील तर ते खूप स्ट्रॉंग असतील असं चित्र आहे. आणि आत्ताही तीच परिस्थिती आहे. यामुळं एकदम 4चं राष्ट्रवादीचं अतिशय तगडं पॅनल बालवडकर गेल्यामुळे समोर झालेला आहे. आणि काल अजित पवारांनी पुण्यातलं जी सुरुवात केली प्रचाराची ती तिथं केली आहे. आणि त्यांनी भाजपचे 3 पुण्यातले जे पदाधिकारी आहेत हे भ्रष्ट आहेत आणि ह्या तिघांना हाकला
हा. ही परत एकदा तिथं जाहीर वाच्यता केली आहे. हा. आणि बालवडकर म्हणले की आता मी इथंच नाही, भाजपच्या अनेक ठिकाणी पाडून दाखवतो. हा बरं. पहिला मोठा प्रचाराचा नारळ काल हा, राष्ट्रवादीचा अजितदादा आणि बालवडकरांनी काल तिथं फोडलेला हा. आहे. त्याचं वातावरण आता निर्माण व्हायला लागले. व्हायला लागलेलं आहे. भाजपच्या स्थानिक 3 हा. पदाधिकाऱ्यांच्या आपण असं विरोधात इकडनं जाऊयात. हा भाजपच्या 3 स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधात हा. अजित पवारांनी आता जी भूमिका घेतली हा. आहे, त्यामुळे अजित पवार विरुद्ध पुण्यातले स्थानिक नेते हा अशी ह्या लढाईला स्वरूप आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केलाय हा. आणि तो आता सक्सेस होईल असं वाटतंय. मला हाच मुद्दा तुमच्याकडे घेऊन यायचा आहे. तो म्हणजे एकदमच अजितदादा आक्रमक झालेत. म्हणजे अजितदादांनी पिंपरी चिंचवडमध्ये जे बोलायला नाही पाहिजे ते देखील अजितदादा बोलून मोकळे झालेले आहेत. थेट भाजपला अंगावर घेतलंय. हे खरंच अंगावर घेणं आहे का ही एक स्ट्रॅटेजी आहे? नाही, आता हा स्ट्रॅटेजीचा पार्ट आहेच आहे. त्यांचा हा. पक्ष त्यांना तारून न्यायचा आहे. बर. जर राष्ट्रवादीची इथे सत्ता आली, हम्म. म्हणजे आजही पाहिलं तर नगरपालिकांमध्ये जिल्ह्यांमध्ये अजितदादांचेच जास्त नगर अध्यक्ष आलेले आहेत. बरोबर. तर पुणे महापालिकेत एक 10 वर्ष त्यांनी सत्ता केली आहे. हम्म. पिंपरी चिंचवडमध्ये दीर्घकाळ केलेली हम्म. आहे. तर ही 2 शहरं त्यांनी घडवलीत, वसवलेत आणि इथं पक्ष रुजवणं किंवा बरोबर. विजय मिळवणं हम्म. तितकंसं त्यांना चॅलेंजिंग नाही, कारण पूर्वी मिळवलेली आहे. बरोबर आहे. आणि भाजपचा पण आता कोण राहिलं होतं सत्तेत हा. यायचं? काँग्रेसची झाली आहे, हा. स्वतः राष्ट्रवादीची झाली आहे हा. आणि लोकांनी भाजपची अनुभवली आहे. बर. तर ती संधी आहे ना पुण्यात. बरोबर. ही आता त्यांनी केलाय तर तो लोकल ग्राउंडवर, म्हणजे हा. माऊली म्हटले की हा. त्यांनी थेट भाजपला अंगावर घेतलं. हा. ते इथल्या प्रश्नांवर निधी आलाय, हा. तुमच्या अंदाजपत्रकात तरतूद केली आहे, राज्य शासनाने पैसा दिलाय हा. आणि केंद्र सरकारने पैसा दिलाय. हा. तुम्ही फक्त ज्याच्यात टेंडर आणि मलई आहे तेच फक्त तुम्ही करत बसले आणि मग बाकीचा निधी तो तसाच वापराविना राहिला किंवा वापरला गेला नाही. हा. त्याचा फॉलोअप करून अधिकाधिक विकास कामं करणं ह्याच्यात त्यांना अपयश आलंय. बर. म्हणजे त्यांच्यावर की बाबा या त्रिकुटांचे फक्त निर्णय घ्यायची क्षमता आणि त्याच्यामुळे एक ठराविक गोष्टींवरच, हा. मोठ्या कंत्राटांवर मग दादांचं, म्हणजे मी दादांचंच ते वाक्य आहेत की त्याच्यातच ते लांबवणं, रिंग करणं वगैरे, हा. हा तो त्यांचा हल्ला आहे. म्हणजे हल्ला. ते जे बोलले, ते टीका केली, तो त्यांचा आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीवरच आरोप करून भाजप इथं सत्य आलाय, त्यांनी ते केलेलं आहे केलेलं आहे. आणि नंतर युतीतच आलेले. त्यामुळे हे कसं आहे की ठीक आहे, लोकांमुळे एंटरटेनमेंट होतंय का, लोक ठरवत असतात, पाहत असतात, पण दगडापेक्षा वीट मऊ. आता पर्याय किती आहे? आता एक पुढचा मुद्दा, पूजा मोरे तिची उमेदवारी एकदम रद्द केली. हे म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे ते सगळं. ते समजून घ्यायला आवडेल आम्हाला. म्हणून पूजा मोरे म्हणजे धनंजय जाधव यांची पत्नी, अशी मला पूजा मोरे नाव माझ्या लक्षात राहत हा. नव्हतं. पूजा धनंजय जाधव हे नाव माझ्या जरा व्यवस्थित लक्षात राहिलेलं आहे. त्याचे काय ते काय पूर्वीपासून शेतकऱ्यांच्या हो, हो, आंदोलनात सहभागी हो. व्हायच्या. मग नंतर पुलवामा मध्ये गेलेले त्यांचा पहलगामच्या पहलगामच्या हल्ल्याच्या वेळेस त्यांचा आपण तो व्हिडिओ पाहिला. हो. त्याच्यानंतर त्यांनी मोफत चिकन मटन वाटपाचा उपक्रम किंवा ठेवला. आताच्या मराठा आंदोलनाच्या वेळी देवेंद्र फडणवीसांवर खूप टीका केली हा. त्यांनी. हे केलं. हा. परत ते भाजप राज सरकार म्हणले की आज चिकन मटनची दुकानं बंद ठेवा, तर त्यांनी त्या दिवशी चिकन मटन वाटलं. असे बरेच प्रकार झालेले आहेत. बर. आणि म्हणजे धनंजय जाधव हे तसे त्या छत्रपती संभाजीराजांच्या सुराज्य पक्षात, बर. ह्यांची एकंदरीत परिस्थिती पाहता हे भाजपच्या विरोधात. पण हे अचानक त्या प्रभाग नंबर 1 मधनं जो कळस धानुरी उर्वरित लोहगाव जसा प्रभाग नंबर 1 नंबर आहे, तिथून त्यांनी तयारी चालू केली. आणि कुठल्या पक्षाकडे जाणार हे त्यांना माहिती नव्हतं. त्यांनी अनेक पक्षाकडनं तयारी चालू केली. जेव्हा त्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते प्रभाग क्रमांक 1 मधून, त्यांनी भाजपचाही भरलेला होता, शिवसेनेचा भरला होता, राष्ट्रवादी काँग्रेसचाही भरला होता. सगळे म्हणजे एबी फॉर्म नसताना भरलेले होते. म्हणजे त्यांची निष्ठा किती जबरदस्त होते ना. 3 जणांसोबत निष्ठा यांची. एबी फॉर्म नसताना अर्ज भरून टाकला. त्यांना अचानक उमेदवारी मिळाली 2 क्रमांकाच्या प्रभागातून, फुलेनगर नागपूरचा, जिथे त्यांचा काहीही संबंध नाहीये. पण हे म्हणजे जास्त ना पूजा मोरे प्रकरण हे फार प्रिंटमध्ये आलेला फारसा विषय नाही. हा सोशल मीडिया मधला ट्रेंडिंग मधला विषय. त्याच्यामुळे त्यांचे व्हिडिओ व्हायरल वगैरे झाले. म्हणजे प्रिंटमध्ये कधी त्यांची सिंगल कॉलम बातमी छापून आली असं मी पण कधी बघितलेलं नाही. पण हे सगळं सोशल मीडियाने तयार केलेली ती त्यांची आभासी दुनिया होती. त्या आभासी दुनियेतनं त्यांनी ती उमेदवारी मिळवली आणि त्या आभासी दुनियेने त्यांची उमेदवारी खाल्लेली आहे. आता त्यांना प्रत्यक्ष मतं किती मिळाले असते हे जेव्हा प्रत्यक्षात त्या दुनियेत आलं असतं तर कळालं असतं. पण ह्या आभासी दुनियेने त्यांची ही संधी खाऊन टाकली असं माझं मत आहे. अगदी. आता मी अगदी शेवटचा प्रश्न तुम्हा तिघांना विचारतो. मला तुमच्या तिघांचं वेगवेगळं ओपिनियन त्याच्यावर पाहिजे. ते म्हणजे आता आपण जे ह्या सगळ्या प्रकाराकडे बघतोय, आघाड्या युत्या, असं म्हटलं जातंय की ही लढाई नंबर 1 कोण,
नंबर 2 वर कोण आणि नंबर 3 वर कोण, यासाठी ही लढाई सगळी सुरू आहे. म्हणजे आज जर का खरंच भाजप विरोध असता तर राष्ट्रवादींनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर युती केली पण असती, भाजपला दूर ठेवायचंच असतं तर. पण तसंही होताना दिसलं नाही. महाविकास आघाडी देखील जी आहे ती तर आता म्हणजे त्यांच्यामध्ये तर असं दिसतंय की ते दुर्बलच स्वतःला समजतात. म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा ती अवस्था आहे की जी पुण्यामध्येही आपल्याला बघायला मिळते. खरी लढाई चालू आहे ही राष्ट्रवादी, भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना. म्हणजे एक नंबर कोण होणार तर ते भाजप होणार, कारण मागच्या वेळेला त्यांची सत्ता होती, आताही त्यांची हवा आहे असं बोललं जात आहे. पण मग 2 नंबर 3 नंबर कोण, म्हणजे विरोधी पक्षांमध्ये पण आपणच पाहिजे, अशी ही काही लढाई आहे असं वाटतंय का? म्हणजे हाच भाजपचा स्ट्रॅटेजी प्लॅन आहे का? नाही, भाजपचा आणि अजित पवार दोघांचा मिळून हा स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे असं माझं मत आहे. बरं. ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणल्यासारखं भाजप 1 नंबरला राहील, पण ते किती नंबरला राहील, ते 125 राहील हा. की 80 राहील, तो हा फार महत्वाचा विषय आहे. आणि बरोबर. त्याच्यामुळे सध्या सध्या निवडणूक ह्याच्यावरच आहे, भाजप किती मध्ये राहणार, किती वेळ थांबवायचं भाजपला. 2 नंबरला अजितदादा असतील, जर भाजप 125 लागेल तर अजितदादा 40च्या खाली येतील. बरोबर. जर भाजप 100च्या खाली आली तर अजितदादा 50-60च्या जवळपास जाऊ शकतील. बरोबर. 3 नंबरला माझ्या मते अजित पवारांचा फायदा जर व्यवस्थित करून घेतला तर नाही, पण माझ्या मते असं वाटतं की सध्या काँग्रेस 3 नंबरला कदाचित येऊ शकेल. 4 नंबरला शरद पवारांची राष्ट्रवादी जाईल, कारण की जागा कमी लढतात. आणि त्याच्या खाली मग राहिले दोन्ही शिवसेना, त्या दोघांपैकी कोण सरस आहे ते येणारा काळ आहे. तुम्हाला काय वाटतंय? उमेदवारांची संख्या पाहिली, सत्तेची जी पॉवर असते, कारण साम दाम दंडभेद ही आता कोणाच्या हातात आहे, तर तिन्ही सत्ताधारी पक्ष. बरोबर आहे. ठीक आहे, ते एकमेकात लढतायत, तो विरोधकांचा स्पेस कमी करून टाकलाय. तर विरोधकांना आता पब्लिकनी ठरवायचंय ते. तुम्ही मी आकडेवारी सांगणं, परत नंतर आरोप होतातच ईव्हीएम सेट केलंय. म्हणजे आजही कुठं बातमी येत नाही समजा चिन्ह फायनल झाल्यानंतर ती प्रोसेस पब्लिकच्या डोमेन मध्ये असावी, ते जर रेकॉर्डिंग असावं असं कुठं होतं का? तो प्रश्न विचारला जातो का? हे नंतरचे प्रश्न आहेत. भाजपचे 165 जागा आहेत, कमळाचं चिन्ह आहे तिथे 164 म्हणून एक जागा आपण रिव्होक झाली, एका दुसरी अजून 160 धरू आपण 160. तर ह्या निवडणुका जेव्हा प्रभाग पद्धतीने होतात तेव्हा ते तुमच्या पक्षाच्या चिन्हावर नेल्या जातात आणि साहजिक थोडा सत्ताधाऱ्यांना फायदा होतो. राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येणं आणि घड्याळाच्या चिन्हावर लढणं हा तो एक त्यांचाही तोच अजेंडा आहे की समजा उमेदवारांची संख्या जास्त आहे, 4 मशीन्स आहेत, 4 मशीन्सवर एकच चिन्ह दाबणं उमेदवाराचं नाम चिन्हाचं खूप हे करतं. इथं अपक्षांना स्थान फार कमी आहे. कुठल्या मशीनवर आहे ब क लोकांना आठवत नाही. बरोबर. गटवाई क मध्ये तर ते 3रं मशीन शोधत बसणार नाही. तिथेही कुठे सिमिलर चिन्ह असेल, नारळ असेल आणि दुसऱ्यावर असेल तर दुसऱ्याला पण तो देऊ शकतो. एखादा शिक्षण कमी आहे किंवा काही, नारळ फक्त लक्षात ठेवून गेलेलं माणूस. तर ह्या गोष्टी होतात. पण हे सत्ताधारी पक्षांना हा फायदा नेहमीच होणार आहे. तो नंबर तुम्ही आम्ही ठरवणं तर आपला अधिकार जनतेचा आहे. आणि राजकारण शेवटच्या दिवसापासून आता हे आरोप प्रत्यारोप, नंतर परत विकासाची गंगाजळ कसं पुण्यात असं होणार, त्या ह्याच्यात हवेत जेपर्यंत पब्लिक अजून शेवटी आता जो राहतो महात्मा गांधी आमच्याकडे कधी येणार ह्याच्यावर पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे आपण ते करण्याविषयी लोक सुजाण आहेत, ते ठरवतील असं मला वाटतं. निश्चित. मी हा प्रश्न तुम्हाला नाही विचार, एक माझा प्रश्न राहून गेला, तो स्किप होता कामा नाही म्हणून तुम्हाला विचार. बिनविरोध पॅटर्न बद्दल काय वाटतंय? 2 श्रीकांत जगताप आणि माझ्या मते नागपुरे बाई, बरोबर, मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. एकूण जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 11 महापालिकांमध्ये 62 उमेदवार 64 बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि पुण्यामध्येही आलेलेच आहेत. या बिनविरोध पॅटर्न बद्दल काय तुम्हाला वाटतंय? 2 गोष्टी मी पहिल्या प्रश्नात ते उत्तर दिलं होतं तुम्हाला, तेच आता परत रिपीट करतो जरासं, की प्रभाग रचना ही सत्ताधाऱ्यांच्या हातात होती. बरं. प्रभाग रचना त्यांनी स्वतःला अनुकूल करून घेतली, ही वस्तुस्थिती. आता मला निवडणूक लढायची आहे आणि मात्र तो संपूर्ण प्रभाग हा एका विशिष्ट पक्षाकडे आहे, बरोबर, विचारधारेवर आहे, किंवा तिथले मतदार हे ब्लाइंड वोटर असतील, कुठल्याही पक्षाचे असतील. अशा वेळी मग आपण लढून 2-3 कोटी खर्च करून काय फायदा? अशी 4 माणसं जर असतील तर ते ठीक आहे. आता तिथं तिसरी लढत दुरंगी होतीये फक्त. आता अशा वेळी जर तिथं जर ब्लाइंड वोटरच आले असतील तर त्या माणसानं काय 50 लाख होतील, काय खर्च होईल तो.
खर्च करून पडून घेण्यापेक्षा देऊ सोडून. ह्यामुळं प्रभाग रचना ही नीट करणं, जे निवडणूक आयोगाने करणं अपेक्षित होतं ते राज्य सरकारकडनं केलं. पूर्वीपासनं ते होत आलं आणि ह्याचे जे तोटे आहेत ते तोटे आता जनताही भोगते आहे. बिनविरोध यायला म्हणजे समोरच्याला कोण नाही असं नाही, त्यांनी रचनाच करताना अशी केली की केलेली. तिथून ह्या विशिष्ट पक्षाची लोकच निवडून येतील. त्याच्याबद्दल वारंवार विरोधकांनी राज्यात सर्व ठिकाणी त्याबद्दल आक्षेप नोंदवले होते. पण आयोगाने सांगितले की आम्हाला त्याचा काही अधिकार नाही, ते राज्य सरकारचं आहे. आणि कोर्टात जाऊन सुद्धा उपयोग नाही, कोर्टामुळे निवडणुका पुढे जात आहेत. हे जे वातावरण निर्माण झालं होतं त्यापेक्षा कोर्टाने सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या, कशा घ्यायच्यात तशा घ्या, पण घ्या. बरोबर आज आहे. ह्यामुळे बिनविरोध येत आहेत. बाकी त्याच्यात बाकी काही- काय म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की जो भाजपचा मतदार आहे, जो पूर्वी सगळ्या पेठांमध्ये वसलेला होता, तो जास्तीत जास्त सिंहगड रोड असेल, कोथरूड असेल, अशा भागामध्ये तो शिफ्ट झाला. आणि आता देखील हे दोघं आले ते सिंहगड रोड या भागातनंच आहेत. त्यामुळे तिकडे त्यांचा मतदार होता, तिकडे तो बिनविरोध झाला. अशा पद्धतीने ती स्ट्रॅटेजी आहे. पण खरंच बरं वाटलं, म्हणजे एकूण पुण्यातलं जे राजकारण आहे हे तुम्ही तिघांनी अतिशय वेगवेगळ्या पद्धतींनी ते उलगडून सांगितलेलं आहे की जेणेकरून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ते अत्यंत सोप्या पद्धतीने समजू शकेल. एकूण आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे 15 तारखेचीच आहे. आणि 15 तारखेपर्यंत जसं शैलेश काळेजी म्हटले की आपण हे आकडेमोड सांगून आणि हे करून काही होणार नाहीये. 16 तारखेला सगळं कळणार आहे. पण तुमच्या समोर एकूण पुण्यामधली स्थिती राजकीय काय आहे महापालिकेची, ही या सगळ्या वरिष्ठ पत्रकार मित्रांनी ही उलगडून सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. मला वाटतंय की अत्यंत सोप्या पद्धतीने आणि खरं काय राजकारण घडतंय हे त्यांनी आपल्या समोर सांगितलेलं आहे. मूळ महानगरांचा या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबूयात. पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र.